नमस्कार मित्र हो, मी सामाजिक कार्यकर्ता विजय मोकळे करंजगावकर आणि मित्र हो, महाराष्ट्र शासनाच्या वतीने जे घरकुल लाभार्थी आहेत ग्रामीण भागात त्यांच्या घरकुलाचं बांधकाम हे वेळेवर लवकर आणि अचूक पद्धतीने चांगल्या पद्धतीने व्हावं यासाठी महाराष्ट्र शासन प्रत्येक लाभार्थ्याला 5 ब्रास वाळू देते। खरं तर मित्र हो, करंजगाव तालुका वैजापूरचा प्रस्ताव मुदतीत 5 तारखेला आम्ही सादर केला। मी पंचायत समितीचे विस्तार अधिकारी आणि ग्रामसेवक, परंतु 5 ते 9 तारखेपर्यंत कुठल्याही प्रकारची कारवाई झाली नाही आणि 9 तारखेला नायब तहसीलदार यांनी सांगितलं की तुमचा प्रस्ताव मंजूर आहे, तुम्ही वाळू डेपोवरून वाळू घेऊन जा। जेव्हा आम्ही वाळू डेपोवर आलो तर वाळू संपलेली। त्यानंतर आम्ही तहसीलदाराला जाब विचारला की सदरील सगळ्या लाभार्थ्यांचे तुम्ही OTP घेतलेत आणि त्यांची वाळू कशी देणार, तर ते म्हणले की काही काळजी नका करू, आम्ही वाळू स्टॉक मधून देऊ। अरे शासन खरोखर गोरगरीब लाभार्थ्यांना मिळतंय का याची कुठेतरी समीक्षा झाली पाहिजे। आणि माझा प्रश्न असेल या राज्याचे लोकनेते महसूल मंत्री सन्माननीय बावनकुळेजी सरांना की या गोरगरीब लाभार्थ्यांपर्यंत महाराष्ट्र शासनाची ही वाळूची योजना खरंच पोहोचते का याच्यावरती सुपरविजन करणं गरजेचं आहे। आपण भेटत आहोत एक घरकुलाचे लाभार्थी, त्यांचं काय म्हणत आहे, त्यांचं काय म्हणणं आहे। सकाळपासून ते फिरत आहेत आणि गेल्या 5 जून पासून ते शासनाकडे वाळू मागणीसाठी चक्र मारतायत वैजापूर तहसीलला। माझ्यासोबत आहेत दादासाहेब घोडके। घोडके साहेब, काय तुमचं या 5 तारखेपासून आपण वाळू मागणी करतोय तहसील कार्यालयाला, तर तुमचं काय मत आहे या प्रक्रियेविषयी, कशी राबवली पाहिजे योजना शासनाने? मला नमस्कार, मी दादासाहेब घोडके। मला आज खरोखर हसू येत आहे। शासनाची ही मोफत वाळू योजना तुम्ही प्रत्यक्षदर्शी बघू शकता, झूम करून बघू शकता। हे संपूर्ण मातीची खडी, ही योजना शासन तिचा एवढा प्रचार करत आहे की प्रत्येक घरकुल लाभार्थ्याला 5 ब्रास वाळू ही मोफत दिल्या जाणार। मोफत वाळूचा अर्थ काय असतो की प्रत्येक गावातल्या घरकुल लाभार्थीची यादी घेऊन त्या घरकुल लाभार्थ्याच्या घरापर्यंत ती वाळू पोच करणं, त्याला म्हणते मोफत वाळू योजना। आता इथं प्रकार जरा बघितला, आमच्या गावातले सामाजिक कार्यकर्ते विजू मोकळे यांच्या पाठपुराव्यातून आज मी लाभार्थी आहे, मला 5 ब्रास वाळू मंजूरही झालेली। पण आता प्रत्यक्षदर्शी बघितलं तर ही घराच्या भरती योग्य सुद्धा वाळू इथं प्रत्यक्षदर्शी दिसून आली। तर काय बोलणार आहे, लाभार्थ्यांची थट्टाच समजावी लागेल, मला तरी असं वाटतं।